नमस्कार. मी रेखा बेजल. मी माझी एक ग्रामीण कथा वाचते आहे. कथेचं शीर्षक आहे लूट. किसन सकाळीच उठला. पारू चुलीसमोर बसून भाकऱ्या थापत होती. किसननं तोंड खंगाळलं. हां, काय चाय देणार की नाही? वय, अहो मी बी थांबली आहे तुमच्यासाठी. दूध कमी आहे म्हटलं एकदमच करावा चहा. पारूनं तवा उचलून ठेवला. पारू, शेतात मशागत करावी लागन. वैशाख संपला आहे, नांगरट व्हायला हवी बरं. अवं 2 एकर शेत आपलं. अर्ध्या तासात ट्रॅक्टर नांगरून घेईल ना मग. हां, पण ते झालं ट्रॅक्टरचं. आता ट्रॅक्टर गावात बी येणं झालं. त्याला डिझेल बी नाही मिळते. त्यांना लई मोठी वावरं नांगरायला मिळतात. आणि आपलं वावर आहे 2 एकरचं. आता 2 एकरासाठी कोण येणार बरं? आता डिझेल का म्हणून नाही मिळत बरं? अगं, ते इराण अमेरिका मारामारी करायलेत. त्यांच्या मायबापाला सांगा की पोरांना आवरा. किसन हसू लागला. पारू नकळून त्याच्याकडे पाहत राहिली. का म्हणून हसायला तू? अगं, पार गावंढळ आहे तू. इराण अमेरिका पोरं नाही ती, 2 देश आहे ती. तिथं मारामारी चालली, ते बाप आहे ती. असं बे. आता म्हणा तुम्ही मला गावंढळ. तुम्ही ठुलं तिथंच मी राहणार नवं, जसं आहे तसं. पण आता काय करायचं काय? आता आपला उपाय जुनाच आहे. बैल आणि नांगर जोतून नांगरट करायची. ते खरं, पण बैल कुठं आहे आपल्याकडं आणि नांगर तरी कुठं आहे? आता कुणाकडं तरी मागावं लागेल ना. एका दिवसात नांगरून घ्यावं लागेल वावर. मिळेल का हो कुठं? बघतो की. आणि मी म्हणते, लोकांचा काही फोन बिन नाही? ते रमलेत तिकडं शहरात. पारू काही विचार करत होती. धनी, दोघं बी पोरं कमवते. त्यांना बैलासाठी पैसे मागितले तर एक बैल पुरतो की 2 एकर नांगरायला? आधी पैसे मागितले तर दिले का? त्यांचं नेहमीचं रडगाणं, पोरासनी शिकायचं, कसला तो हप्ता भरायचा. आणि पारू, बैल घेणं बी सोपं आहे का? त्याला तर आणवायला लागतं. वैरण, पाणी, चारा. त्याचं पोट काय तुझ्यावानी आहे एका भाकरीचं? अगं, तुला नांदवणं सोपं, पण बैलासनी नाही. एकदा नांगरट झाली की बसून राहतो. त्या बगर कुणाचं तरी घेतलेला बरा. पारूला किसनचं बोलणं ऐकून हसू यायला लागलं. मी बैलावानी खाल्लं असतं तर मला घरातून काढून टाकलं असतं भाई. जवानीत काढलं बी असतं, पण आता म्हातारपण लागलं. आता कसं काढावं? मला तू आणि तुला मी. पारूच्या डोळ्यात कशाने काय पाणी आलं. किसनं मुंडासं बांधलं, पायात वाहणा घातला. मी जाऊन येतो. किसन पाराकडे गेला. इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि किशननं विषय काढला. आता नांगरट करायची आहे. कुणाकडे बैल आणि नांगर आहे का? सगळे गप्प होते. किसन, नांगर आणि बैल आपल्या पंचक्रोशीत कुठंच मिळेना झालं आहे. आता नांगर पडून आहे ती, पण बैलाला सांभाळणं अवघड. हां, बैलाचा एक ठेपा आहे. कोणता? तो सिद्रप्पा आहे ना, त्याच्याकडे आहे ती बैल. त्याची नांगरट झाली, बैल मोकळीच आहे. तो देतो कुणाला बरं? किसन हरखला. अरे बरं झालं, गाठतो त्याला. किसन झपाझपा सिद्रप्पाकडे गेला. बैलाचा विषय काढला. हां, आहे ते की बैल. मग दे ना मला एक दिस. हां, देतो ना. बघ, एका बैलाची मजुरी 300 रुपये पडते. वैरण तुझी तू द्यायची, आणि नाही तर वैरणीचे 100 रुपये वर दे आणि घेऊन जा बैल. सिद्रप्पा, अहो बैलाचे पैसे घ्यायला लागलात. आता ते काय मजूर आहे ती? हां, मजूरच आहे ती. नांगरट करायची नव्हं. आता लई डिमांडीत आहे तिथे. किसन विचारात पडला, पण दुसरा उपाय दिसत नव्हता. नांगराला स्वतःला जोतून घ्यायचंही वय राहिलं नव्हतं. बरं, आता उद्या सकाळचे येतून घेऊन जातो. एका दिवसात जेवायलाही न थांबता किसन आणि पारूनं शेत नांगरून घेतलं. 2 सऱ्या राहिल्या होत्या. पारू, आणखीन 1 दिवसाचे 400 रुपये देण्यापातूर 2 सऱ्या मी स्वतः नांगर खांद्यावर घेतो. तू फाळावर उभी राहा आणि घेऊन नांगर. धनी, आता काय बैलावानी जोतून घेणार बाई? अगं, 2 तर सऱ्या आहे ती, अर्धा कलाक लागल. पण जमल नवं? वय, आता सिद्रप्पाला बैल परत करावे लागतील, आणि नाही तर पुन्हा 400 रुपये भरावे लागतील. किसननं सिद्रप्पाचे बैल परत केले. किसन दुसऱ्या दिवशी नांगर ओढत होता. पारू फाळावर उभी होती. पारूच्या डोळ्यात पाणी साचलं.
ह्या वयात मालकाला काहीही काम करावं, काय उपयोग आहे आता पोरांचा, ती मनात कळवळत होती. एक प्रहर झाला. झालं बघ, जमलं की नाही. आता एक काम कर, पोळ्याच्या दिवशी बैलाचे खांदे तेल लावून चोळते ना, तसे माझे बी चोळून दे गं. दमलेत बघ खांदे. आपलं दुखणं लपत तालुक्याच्या गावातून टमाट्याचं रोप आणलं, ते लावलं. रोज नजर जमिनीकडे जायची. टमाटे उगवत आहेत की नाही. अगं पारू, बियांनी माथं फोडलं बघ, चांगलं उगवत आलं, बियाणं चांगलं भेटलं म्हणायचं. हळूहळू हिरव्या होत चाललेल्या काळ्या भुईकडे दोघं समाधानाने पाहत होते. टमाट्याच्या झाडांना इवलाली फुलं आली, हळूहळू फळ धरलं. दोघं मिळून मशागत करत होते, आशेनं बसून राहत होते. आता टमाटे आकाराला आले, बोरापेक्षा मोठे झाले. लालिमा पसरायला लागला. किसनला मोठं कौतुक. अगो, पोरं बोरागत झाली बघ. पोरं? पारू म्हणाली. वय, आपले टमाटे लहान पोरागत सांभाळणं गं त्यांना. पोरंच आहे ती, जमिनीची पोरं. किती वाणं जन्माला घालते ती. आता नाव घ्यायची म्हणलं तर विष्णू सहस्त्रनामापरता जास्त नावं होतील. पेरू काय, बोरं काय, आंबा काय. फळारलेल्या झाडाकडे पाहून किसनचा जीव हरखून गेला होता. हे बघ पारू, एकदा तोडणीला आलं ना टमाटं की ठेप्यानं काढायचं, मेटॅडोरमध्ये घालून जालन्याला न्यायचं आणि भाव टिकून धरून द्यायचा. वाईच दमखाधनी. अहो, कितीक जणांनी टमाटे लावले आहे ते शेतामध्ये, पाहिले का तुम्ही? त्याचा अंदाज घ्या. त्यांच्या तोडणीच्या पुढं किंवा मागं आपली तोडणी करायची. तुझं बी खरं आहे, लेकरांचा भाव धरायला हवा. दोघं काही बाई आखणी करत होते. कुठे वाफ्यात कोथिंबीर लाव, कुठं मेथी लाव, जोडपीक घेत होते. टमाटे काढणीच्या 8 दिवसावर आले. पीक चांगलं असतानाच अचानक आभाळ झाकून आलं. पावसाचे थेंब पडू लागले. दोघांचाही जीव हापकला. पारूच्या डोळ्यात चिंता पावेना. धनी, आता तुमच्या लेकरांचं कसं व्हायचं व? पाऊस तर जोर धरायला, पावसानं मार खातील नव ते. काहीही न बोलता किसन खोपट्यात भिंतीला टेकून बसला, गुडघ्यात मान घातली. आता आभाळाच्या मोरं काय करावं गं पारू. सगळ्या शेतांमध्ये एकच घाई गप्पड झाली. टमाट्याचं हाती आलेलं पीक पाऊस घेऊन चालला होता. सर्व शेतकरी तोडणीला लागले. सर्वांनी रविवारचा जालनाचा बाजार गाठला. आपलं धडूचं पसरून टमाट्याचा ढीक घेऊन किसन आणि पारू दोघंही बाजारात बसले. सकाळची गिऱ्हाईकी बरी झाली. वैशाखाचं ऊन तापलं. किसननं आपल्या डोक्यावरचं पागोटर सोडलं आणि टमाट्यांवरचे झाकलं. पारू, आता काय ठरवलं आणि काय झालं गं? पावसानं सारा हिशोबाचाच बट्ट्याबळ केला. पोरं चांगली लाल व्हायला लागली होती, पण आता हिरवट आणि पिवळा रंग कसं व्हायचं? धनी, आता पोरांचं जे होईल त्याला सामोरं जायचं. आधी मीठ भाकर खात होतं, आता पुढे बी तेच खात राहायचं. असं म्हणायचं की पुरणपोळीचं सपान पाहिलं आणि हाती हे आलं. ती टमाट्यांच्या राशीकडे पाहत होती. आता तुमची बी काय चुकलं लेकरांनो, तुम्हाला तरी कसं बोललो. आता ते आभाळ तरी आमचं नाही राहिलं नाही. दोघं गदगदून म्हणत होते. उन्हाची थोडी तिरीप उतरली. गिराईकांची झुंबड आली. सगळीकडे टमाट्यांच्या राशी. टमाटे घ्या, 15 रुपये किलो टमाटे, 20 रुपयाचे 2 किलो टमाटे. शेतकरी अक्षरशः हाकारून गिराईकांना बोलावं लागले. किसनच्या समोर अर्ध्याच्या वर रास उरलेली होती. ताई, अहो ताई, 20 रुपये किलो. पारू एका बाईला सांगू लागली. ती बाई टमाटे तपासून पाहायला लागली. 10 रुपये किलो दे बाई टमाटे. कसले विकतात तुमचे टमाटे? कसे पिवळे आणि कसे तरी. नाही व, अहो 10 रुपये तर लावणीला बी पुरत नाही बघा. आणि नाही तर राहू दे बाई, जा. आज टमाट्यांना खूप उतारलेलं आहे, मी दुसरीकडे घेते. ती बाई पुढे जाणार तोच पारूनं तिला थांबवलं. घे माय, 15चे 2 किलो घे. बाई टमाटे निवडून घेऊ लागली. पावसानं मार खाल्लेले टमाटे. अगं, हिला टमाटे म्हणावे काय म्हणावं, निव्वळ चिखल झाला आहे गं. काय करणार ताई, पावसानं चिखल केला बघा. ती बाई एक एक टमाटा काढून पारूला दाखवत होती आणि पारू बरा टमाटा काढून तिला दाखवत होती. ताई,
हा घ्या, ह्यो चांगला आहे बघा. काय चांगलं म्हणायचं त्याला? इकडे तर तिकडे तरी बरे आहेत त्या दुसऱ्या माणसाकडे. दुसऱ्या विक्रेत्याकडे दर्शवत बाई म्हणाली, ताई, पाऊस आमच्या कोशीत पडला नवं. जिथं नाही तिथं चांगले आले बघा टमाटे. जाऊ दे, सगळेच टमाटे मार खाल्लेले आहेत. कसले हे सडके मडके टमाटे? ताई, निवडून द्यायचं नवं, घ्या नवं, पारू आजीजीनं म्हणाली. किसन हे सगळं पाहत होता. शेतीमध्ये केलेली मेहनत, लावलेली माया, आशा, हे सगळं त्याच्या डोळ्यापुढून झरझर गेलं. टमाटे, आपली पोरं, आणि ही बाई त्याला काय म्हणते आहे? सडके मडके किडके. तिडकीनं तो उठला. त्याच्या अंगात कसला तरी आवेग संचारला. लूटो लूटो, बुढे को लूटो, 5 रुपये किलो टमाटर. लुटून न्या बाबांनो, लुटून न्या बायांनो, 5 रुपये किलो टमाटे. तो रडत आक्रोशत होता. त्याचं अंग कापत होतं. पारू आधी स्तंभित झाली आणि नंतर भानावर आली. अहो धनी, धनी काय करता व? अहो 5 रुपये किलो विकायलेत तुम्ही? वय, इतकं म्हणून तो पुन्हा ओरडू लागला. पाहता पाहता गिऱ्हाईक धावून आलं. सगळे टमाटे किसनजवळचे संपले आणि उरला केवळ लाल चिखल. किसन डोकं धरून बसला आणि गदगदून रडू लागला. धनी, अहो थोडी कळ तर काढायची, इकले गेले असते की टमाटे. पारू, पारू कशी कळ काढायची गं? अगं लेकरावांनी पोसलं होतं त्यांना, माझी लेकरं होती ती, त्यांची निगुती ऐकली, पण देवाला नाही पावलं देवाला. आणि ह्या बाया काय म्हणतात? माझ्या पोरांना नावं ठेवत होते, सडके मडके काय म्हटलं, मार खाल्लेलं म्हणत होत्या. माझी लेकरं ऐकून घेत होती. माजुऱ्या तर बाया 5 रुपये भाव करतात. मोठ्या पोरांना, माझ्या पोरांना आनंदानं घेऊन गेल्या. मी बाप त्यांना नावं ठेवलेलं मला ऐकू ना पारू, ऐकू ना, म्हणून ऐकून टाकलं 5 रुपयाला. लोकांनी नाही, ह्या आभाळानंच अवकाळीनं लुटलं या म्हाताऱ्याला. कोणाकडे तक्रार करणार? त्याची मुलं शहराकडे जातानाही रडू आलं नाही. तो किसन गदगदून मुंडाशात तोंड लपवून रडत होता. धन्यवाद.